नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या 6व्या शेवटच्या सेममध्ये आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये जपानी आणि चायनीज मॅनेजमेंटचा अभ्यास करतो. याच्यामध्ये जपानी मॅनेजमेंटचा आपला अभ्यास सुरू आहे. याच्यामध्ये आपण जपानी मॅनेजमेंटची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. जपानी मॅनेजमेंटची आपण काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेतलेल्या आहेत, संकल्पना लक्षात घेतलेली आहे, वैशिष्ट्ये लक्षात घेतलेली आहेत. आणि आज आपण गुणवत्ता व्यवस्थापनाची त्यांची 8 महत्त्वाची तंत्र जी आहेत ते आपण लक्षात घेतो आहे. याच्यामध्ये पहिलं तंत्र अभ्यासनापूर्वी जपानी गुणवत्ता व्यवस्थापन तंत्रावर जपानी समाजाच्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो. हा महत्त्वाचा भाग आला. भारतीय संस्कृती आहे तशी जपानची संस्कृती. जपानी लोकांची बाह्य जगाशी जुळवून घेण्याची वृत्ती, चिंता तणाव यावर नियंत्रण ठेवणारे त्यांचं झेन तत्त्वज्ञान, कशा प्रकारे जगावे याचं प्राधान्याने विचार आणि याचबरोबर वर्तमान दृश्यमान वृत्तीवर अधिक विश्वास, समवृत्ती, सहकार्य, परस्पर अवलंबन या उद्देशानं समाजाचे शिक्षण, सुरक्षितता, आज्ञापालन ही महत्त्वाची मूल्ये, परस्पर जबाबदारीवर आधारलेले वैयक्तिक संबंध, शेजारी असेल, विभाग, कंपनी, राष्ट्र या समूहांना महत्त्व, भक्कम श्रेणीपदरचना आणि थेट वैयक्तिक संबंध या सर्वांशी जुळवून समूहाशी जुळवून घेण्यातून वर्तन नियंत्रण इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. जपानी मनुष्य आपल्या कर्माने आपला मार्ग महान करतो. हे सर्वात महत्त्वाचं कोटेशन आहे. जपानी मनुष्य आपल्या कर्माने आपला मार्ग महान करतो. जपान अशा एकजिन्सी समाजानं संस्थात्मक रचना आणि व्यवस्थापन प्रक्रिया यांनी समाजाची मूल्ये, निकष यांच्याशी सुसंगत कार्य करावे म्हणून त्यांच्यावर तो मोठा दबाव टाकला जातो. यातून व्यवस्थापनाची काही तंत्रे विकसित झालेली आहेत. तर त्यातलं आपण पहिलं तंत्र जे की कायजेन म्हणून आहे याचा अभ्यास करणार आहोत. कायजेन म्हणजे काय तर निरंतर सुधारणा, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. प्रत्येक दिवस म्हणजे प्रगती. व्यवसाय टिकून राहण्याची न संपणारी प्रगती आवश्यक बनते आणि त्यासाठी जपाननं कायजेन या गुणवत्ता व्यवस्थापन तंत्राचा अवलंब केलेला आपल्याला पाहिला. सन 1950 आणि 1960च्या दशकात डेमिंग आणि जुरॉन यांनी कायजेन संकल्पना नावारूपास आणली. कारण क्वालिटी कंट्रोलमध्ये जपानचे हे 2 महत्त्वाचे शास्त्रज्ञ समजले जातात. पण हे मूळतः अमेरिकन होते, पण त्यांचं संपूर्ण कार्य क्वालिटी मॅनेजमेंटच्या संदर्भात डेमिंग आणि जुरॉन. डेमिंग चक्र आहे, जुरॉनचे सुद्धा क्वालिटी कन्सेप्ट आहेत. कायजेन म्हणजे सुधारणा, वैयक्तिक जीवन, घरगुती जीवन, सामाजिक जीवन आणि कार्यजीवनामध्ये निरंतर सुधारणा करणे. म्हणजे फक्त कंपनीत सुधारणा नाही तर आपल्या घरीसुद्धा वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, या सगळ्यामध्ये सुधारणा. मग त्यामध्ये उत्पादकता, गुणवत्ता, ग्राहक प्रबोधन, स्वयंचलन, रोबोटिक्स याच्यापासून ते कार्य ठिकाणावरील शिस्त, कामगार मालक संबंध असतील, नवीन उत्पादन इथे अनेक घटकांचा त्याच्यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये आपण 5 एस कायजेनमध्ये 5 एस पद्धती या ठिकाणी वापरली जाते. आता ही 5 एसची पद्धती आहे तर ती काय आहे तर एक आहे सायरी. सायरी म्हणजे काय? सायरी म्हणजे रिमूव्ह वेस्ट, म्हणजे टाकाऊ पदार्थांची त्वरित विल्हेवाट लावा. 2 काय आहे तर सायटन. आता सायटन जे आहे ते सायटन म्हणजे सर्व साहित्यांचं योग्य असं संघटन करायचं, ऑर्गनाइज. सईसो, कीप क्लीन, सर्वत्र स्वच्छता राखा. सियतकेत्सू म्हणजे स्टँडर्डाइज, उच्च दर्जा राखा, प्रत्येक गोष्टीचा दर्जा उच्च राखा. सिकत्सकू म्हणजे रिस्पेक्ट द रूल्स, नियमांचा सन्मान करा. 5 गोष्टी काय आहेत त्यांचे शब्द आणि ते सोडून देऊया आपण. टाकाऊ पदार्थांची त्वरित विल्हेवाट लावा,
सर्व साहित्यांचं योग्य संघटन करा, सर्वत्र स्वच्छता राखा, उच्च दर्जा राखा आणि नियमांचा सन्मान करा. ही पाच पाच एस पद्धती आहेत. हे सुद्धा आपण स्वतंत्रपणे लक्षात घेऊ शकतो. तर याच्यामध्ये कायजेनची जी काय वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण याच्यामध्ये लक्षात घेऊ शकतो. पहिलं वैशिष्ट्य आहे निरंतर सुधारणा. आपण हे लक्षात घेतलं, कायजेन म्हणजे हळूवार पण निरंतर सुधारणा होय. मग कायजेनचा परिणाम दीर्घकालीन टिकणारा असतो. प्रत्येकाचा सहभाग. कायजेन प्रक्रियेमध्ये कंपनीतील प्रत्येकाचा, अगदी व्यवस्थापकापासून ते कामगारापर्यंत सर्वांचा सहभाग असतो. इतर देशात नवप्रवर्तन प्रक्रियेत निवड लोकांचा सहभाग असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे कंपनी स्तरीय कार्यक्रम. कायजेन हा गुणवत्ता वाढीचा कंपनी स्तरावरचा कार्यक्रम आहे. तो केवळ उत्पादनाची गुणवत्ता वाढवणारा नसतो, तर कंपनीच्या सर्व स्तरावरील सर्व घटक यामध्ये समाविष्ट असतात. प्रत्येक प्रक्रियाभिमुख चळवळ. कायजेन ही प्रक्रियाभिमुख आणि लोकाभिमुख चळवळ आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. विचारांची प्रक्रियाभिमुख मार्ग निर्माण करणं आणि निरंतर सुधारण्याची खात्री देणाऱ्या व्यूहरचना विकसित करण्यावर भर दिला जातो. संपूर्ण गुण आणि नियंत्रण हा कायजेनकडे जाण्याचा महामार्ग आहे. कंपनीत कोठेतरी सुधारणा केल्याशिवाय एकही दिवस जाता कामा नये, हा कायजेनचा व्यूहरचनेचा संदेश आहे. समस्या जागृती आणि समस्या सोडण्यावरती भर. समस्याविषयी जागृती निर्माण करणं व समस्या सोडवण्यावरती कायजेनचा प्रामुख्याने भर असतो. समस्या सोडवण्यासाठी विविध तंत्राचा वापर करण्याची गरज असते. समस्या सोडवली की झालेल्या सुधारणेचे प्रमाणीकरण केले जाते. कायजेनसाठी प्रमाणीकरण गरजेचे असते. आता याच्यामध्ये आपण कायजेनचे विविध प्रकार पाहू शकतो. एक आहे पॉइंट कायजेन. कायजेनचा हा प्रकार सर्वसामान्यपणे वापरला जाणार आहे आणि काही कायजेनचे अतिशय वेगानं किंबहुना नियोजन न करता घडवून येत असतं. एखादी वस्तू असेल, यंत्र असेल बिघडल्यास ते दुरुस्त करण्यासाठी त्वरित उपाययोजना केल्या जातात. हे उपाय सामान्यतः लहान, वेगळ्या, अंमलात आणण्यास सुलभ असतात, तथापि याचा मोठा परिणाम होऊ शकतो. एका भागात पॉइंट कायजेनचे सकारात्मक परिणाम इतर क्षेत्रातील परिणाम दूर करू शकतात. सिस्टीम कायजेन दुसरा प्रकार आहे. ही संघटित पद्धतीने पूर्ण केली जाते. कंपनीतील प्रक्रियेमधील समस्येवरती लक्ष ठेवण्यासाठी सिस्टीम कायजेन तयार केली जाते. ही एक उच्चस्तरीय व्यूहरचना नियोजन पद्धत आहे, ज्याचा परिणाम बऱ्याच कालावधीपर्यंत बऱ्याच नियोजित कायजेन घटकावर होतो. पॉइंट कायजेनपेक्षा खूपच वेगळे असते हे कायजेन. तिसरा आहे लाईन कायजेन. लीनचा संरचनित प्रसार आहे हा. कंपनीची प्रक्रिया 2 किंवा त्यापेक्षा अधिक लाईनवर सुरू असेल तर 2 लाईनसाठी हे कायजेन वापरले जाते. नियोजन विभाग हे कायजेन वापरत असते. प्लेन कायजेन आहे ते. प्लेन हे लाईन कायजेनच्या पुढच्या पातळीवरचे असते. अनेक लाईन्स कायजेन एकत्र जोडलेले असतात. याला व्हॅल्यू ट्रीम असं म्हणतात, जेथे पारंपरिक विभागाऐवजी संस्थेची रचना उत्पादनाच्या लाईन्समध्ये आणि मूल्य प्रवाहामध्ये केली जाते. हे एका सरळ रेषेत किंवा प्रक्रियेत लागू केलेल्या एका ओळीत केलेले बदल किंवा सुधारणा म्हणून व्हिज्युअल केले जाऊ शकते. आणि शेवटचा प्रकार याच्यामध्ये क्यूब कायजेन. क्यूब कायजेनमध्ये प्लेन कायजेनचे सर्व बिंदू एकमेकांशी जोडलेले असतात. कोणत्याही इतर बिंदूपासून प्रभावित होत नाही. हे लीन संपूर्ण कंपनीमध्ये पसरलेल्या परिस्थितीशी एकरूप असते. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो काय तर या ठिकाणी आपण कायजेन म्हणजे काय म्हणतो, तर कायजेन म्हणजे आपण निरंतर सुधारणा म्हणतो. म्हणजे व्यवसायामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेला, प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये आणि अगदी वैयक्तिकपासून ते कंपनीच्या लेवल याच्यापर्यंत आपण पाहतो की जे कायजेन आहे त्या कायजेनचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वापर होऊ शकतो. आणि ही एक अशी गोष्ट आहे की ती आपल्याला या ठिकाणी समजून घेता येऊ शकते. तो दोस्तों काइजन काइजन हमारा दो शब्दों
शब्दों से मिलकर बना हुआ होता है। अगर इसको डिवाइड करें तो ये दो भागों में बढ़ जाएगा, काई और जन। काई का मतलब होता है चेंज और जन का मतलब होता है फॉर बेटर। तो इसका मतलब हुआ, काइजन का मतलब हुआ चेंज फॉर बेटर। काइजन का मतलब क्या हुआ? चेंज फॉर बेटर। अगर इसका हिंदी में हम मतलब समझे तो इसका मतलब हो जाएगा कि बदलाव करना कुछ अच्छे के लिए, मतलब कि कुछ अच्छे के लिए बदलाव करना, मतलब कि हम ऐसा चेंज करें, ऐसा बदलाव करें जिससे हमें पॉजिटिव रिजल्ट मिले, पॉजिटिव रिजल्ट मिले। अब दोस्तों, क्योंकि काइजन जो एक इंडस्ट्रियल टर्म है, इंडस्ट्रीज में यूज की जाती है, तो अगर हम काइजन को अगर इंडस्ट्रियल हिसाब से देखा जाए तो काइजन का मतलब हुआ ऐसे छोटे छोटे चेंजेस करना, ऐसे छोटे छोटे चेंजेस करना जिससे कंपनी को अल्टीमेटली प्रॉफिट हो सके, कंपनी को फायदा हो सके, उससे बोलते हैं काइजन। अब बात करते हैं कुछ रियल लाइफ एग्जांपल्स के बारे में कि काइजन के रियल लाइफ एग्जांपल कौन कौन से होते हैं। जैसे कि सबसे पहले अगर हम एग्जांपल ले रहे हैं जो हम आसपास अपने देखते हैं जिन पे काइजन हुआ है, तो अगर हम बात करें तो हम देख सकते हैं, सबसे पहले हम लेते हैं कार। तो दोस्तों, आपने कुछ टाइम पहले देखा होगा कि गाड़ियों में जब ड्राइवर गाड़ी को रिवर्स मोड में लेता था, रिवर्स लेता था या बैक करता था, तो उसमें उसको पीछे की ओर देखना पड़ता था कि कहीं पीछे कोई ऑब्जेक्ट तो नहीं है, तभी वो गाड़ी को रिवर्स कर पाता था। पहले वो चेक करता था पीछे कोई ऑब्जेक्ट तो नहीं है। लेकिन उसमें क्या है, उस कंडीशन में सेफ्टी उतनी नहीं थी, एक्सीडेंट के होने के चांस ज्यादा थे। लेकिन अब क्या हो गया है कि गाड़ियों में एलईडी स्क्रीन लगी होती है। क्या लगी होती है? एलईडी स्क्रीन, जिसके अंदर एक ऑप्शन होता है रियर व्यू कैमरा, जो आपको पीछे रोड के पिछले साइड में दिखाता रहता है। आपको गाड़ी के पीछे ऐसा दिखाता रहता है कि पीछे क्या क्या ऑब्जेक्ट है, कोई ऑब्जेक्ट तो नहीं है। तो इससे क्या है, आसानी हो चुकी है काफी। तो ये काइजन का ही एक एग्जाम्पल है। अब बात करते हैं दूसरे एग्जाम्पल की, पेंसिल। तो दोस्तों, आपने मार्केट में अवेलेबल है जो पेंसिल, कलरफुल पेंसिल काफी देखी होंगी। इस तरह की पेंसिल में क्या होता है, पीछे की तरफ एक रबड़ लगा होता है। तो ये भी काइजन का ही एग्जाम्पल है। ये दोस्तों छोटे बच्चों को ध्यान में रखकर किया गया है ये काइजन, क्योंकि छोटे बच्चे क्या होते हैं, जब वो लिखना सीखते हैं तो उनको बार बार में गलती होने पर मिटाने के लिए रबर की जरूरत पड़ती है। तो इसीलिए इसका आयोजन किया गया ताकि वो उस पेंसिल के द्वारा ही लिख सके, और जब जरूरत पड़े, जब गलती हो, तो उसी पेंसिल में, क्योंकि हमने रबड़ दिया हुआ है, वो वहीं से उसको रब कर सके। तो ये एक काइजन है। अब बात करते हैं अगले एग्जाम्पल की। अगला एग्जाम्पल हम ले लेते हैं एलईडी बल्ब। एलईडी बल्ब। तो दोस्तों, आपने आज से कुछ टाइम पहले देखा होगा कि जो हमारे घरों में बल्ब यूज होते थे वो काफी हाई वाट के होते थे, जो बहुत ज्यादा एनर्जी को कंज्यूम करते थे। लेकिन आज टाइम चेंज हुआ और ऐसे बल्ब आ चुके हैं, एलईडी बल्ब आ चुके हैं जो बहुत ही कम एनर्जी को कंज्यूम करते हैं और हमें बेटर रिजल्ट प्रोवाइड करते हैं। ये है एलईडी बल्ब्स। तो ये आपको मैंने 3 एग्जांपल दी हैं, रियल लाइफ एग्जांपल, जिन पे काइजन हुआ है, ताकि आप उनको इजीली समझ सकें, आप कोरिलेट कर सकें। अब बात करते हैं कि काइजन, फादर ऑफ काइजन किन्हें कहा जाता है। फादर ऑफ काइजन। तो दोस्तों, फादर ऑफ काइजन कौन है? मासाकी इमाई। क्या नाम है फादर ऑफ काइजन का? कौन है फादर ऑफ काइजन? मासाकी इमाई। मासाकी इमाई को फादर ऑफ काइजन कहा जाता है। अब बात करते हैं फील्ड की, कि काइजन को हम किस किस फील्ड में अप्लाई कर सकते हैं। तो दोस्तों, काइजन को हम हर फील्ड में अप्लाई कर सकते हैं। चाहे आप बात कीजिए कॉस्ट कटिंग की, कॉस्ट कटिंग, सेफ्टी, प्रोडक्टिविटी, क्वालिटी, आप हर क्षेत्र में काइजन को अप्लाई कर सकते हैं। अब बात करेंगे हम कि काइजन की जो इंडस्ट्रियल एग्जांपल्स के बारे में हम बात करेंगे कि इंडस्ट्री में ऐसे कौन कौन से एग्जांपल हैं जिनसे हमें काइजन के बारे में पता चलता है, हम काइजन उन पे कर सकते हैं।
सबसे पहले हम एग्जांपल ले लेते हैं। मान लीजिए मेरे पास एक मशीन है, उस मशीन पे कोई ऑपरेटर है, वो काम कर रहा है। अब ऑपरेटर की हाइट थोड़ी कम है, जिससे उसको मशीन पे कोई पीस लगाने में, प्रोडक्ट बनाने में दिक्कत आ रही है, क्योंकि इसकी हाइट सुटेबल नहीं है, हाइट डिफरेंस है। तो अब मैं उस ऑपरेटर के लिए क्या गाइडेंस कर सकता हूँ? बस एक ही गाइडेंस कर सकता हूँ कि मैं वहां पर उसके लिए एक स्टैंड बनवा सकता हूँ। क्या बनवा सकता हूँ? एक स्टैंड, जिससे क्या होगा, उस स्टैंड को उसके ऑपरेटर के नीचे लगाने से, पैर के नीचे लगाने से उसकी हाइट बढ़ जाएगी। ये आपका एग्जांपल था। अब बात करते हैं एक और एग्जांपल। कि मान लीजिए एक मशीन है, और मशीन में क्या है दोस्तों कि एक ऑपरेटिंग स्विच है जो मशीन से थोड़ा सा डिस्टेंस पे लगा हुआ है, जिससे क्या हुआ है कि ऑपरेटर को बार बार उस स्विच को अपने प्रोडक्शन बनाने के लिए उसको प्रेस करना पड़ता है, लेकिन उसको क्या है कि उसको मूवमेंट ज्यादा करना पड़ता है उस ऑपरेटर को काम करने के लिए। ज्यादा है, तो उसको हम खत्म करने के लिए क्या कर सकते हैं? उसको खत्म करने के लिए कर सकते हैं कि मेंटेनेंस की मदद से इस स्विच को हम इस मशीन के पास ही किसी एरिया में लगवा सकते हैं, ताकि क्या है